नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे गुरुवार, तर आज आहे किंक्रात. आता संक्रांत ही बुधवारच्या दिवशी झाली आहे आणि मग आज गुरुवारच्या दिवशी किंक्रात आहे. आता किंक्रात म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की घरामध्ये काही इतर गोष्टी म्हणजेच की घरामध्ये नकारात्मक गोष्टी घडू नये किंवा घरात मुलांवरती काही वाईट गोष्टीचा परिणाम होऊ नये म्हणून मग बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जातात. तर त्यामध्ये मग आता असे असते की घरामध्ये जर काही गोष्टी वाईट घडू नये, घरात मुलांची आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते. घरामध्ये काही दोष अडचणी असतील तर त्या अडचणी दोष संपण्यासाठी आपण काही उपाय सेवा करत असतो. पण किंक्रात हा जो दिवस आहे तर वर्षातून एकच वेळा येणारा दिवस आहे. त्यामुळे मग संक्रांतीच्या दिवशी मग तिळगुळ इतरांना वाटलं जातं. त्याचप्रमाणे ओवसण्याची ही पण पद्धत प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे संक्रांत साजरी केली जाते. तर तशाच पद्धतीने आपल्या घरावरून एक वस्तू उतरवून टाकायची आहे, कारण की घराची वाईट नजर निघून जावी, घराची आपल्या प्रगती व्हावे म्हणून, मग आपल्या मुलांची पण प्रगती व्हावी, घरातील दोष दूर व्हावे म्हणून एक वस्तू आपल्याला संध्याकाळी उतरवून टाकायचं आहे. तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता संक्रांत झाल्या दुसऱ्या दिवशीचा दिवस ज्याला आपण किंक्रात म्हणत असतो. तर किंक्रात असल्यानंतर काय करावे आणि काय करू नये. तर आता संक्रांतच्या दिवशी आपण गोडधोडाचे पदार्थ बनवले आहे, पण यावेळेस एकादशी आल्यामुळे काही देवांना नैवेद्य चालत, म्हणजेच की देवांना नैवेद्य चालत नसल्यामुळे जरी आपण गोडधोडाचा पदार्थ बनवला तरी पण काही ठिकाणी नैवेद्य अर्पण केला तर काही ठिकाणी नैवेद्य अर्पण केला नाही. पण एकादशी असल्यामुळे एकादशीचा द्वादशीचा दिवस म्हणून किंक्रात हा दिवस साजरा केला जातो. तर त्या दिवशी मग आपल्याला अन्नदान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. आता आपल्या घरामध्ये म्हणा किंवा घराच्या बाहेर म्हणा, इतर लोकांशी म्हणा किंवा घरातील लोकांशी मोठ्या आवाजात चुकूनही बोलले जाऊ नये, तर इतरांशी भांडण करू नये. असे नाही की आता किंक्रात आहे म्हणूनच आपण या दिवशी हे नियम पाळायचे आहेत. तर असे नाही की आपण इतर वेळी पण इतरांसोबत याच नियमाने राहायचं आहे. म्हणजेच की इतरांशी भांडणे म्हणा किंवा वादविवाद घातले जात नाही. त्याचप्रमाणे आता बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये जर आपल्या एखाद्या व्यक्तीला सतत अशी भीती वाटत असते की घरामध्ये काही वाईट घडू नये आजच्या दिवशी, तर त्यामुळे मग तुम्ही आजच्या दिवशी तुम्ही ज्या गुरूंना मानत असाल तर त्या गुरूंची मग तुम्ही सेवा करायचं आहे. म्हणजेच की नामस्मरण करायचं आहे. आता कोणतेही गुरु असतील तर त्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ गुरु असतील तुमचे तर त्या स्वामी समर्थांचं नामस्मरण म्हणा किंवा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता. तर अशा ज्या ह्या सेवा आहेत तर ह्या सेवा जर आपण केल्या तर आपल्या मनामध्ये जी भीती आहे तर ती भीती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होत असते. त्याचप्रमाणे मग आता किंक्रात असल्या दिवशी म्हणा किंवा आता संक्रांतच्या दिवशी शुभ कार्य केले जातात, पण किंक्रात हा या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. म्हणजे की कोणत्या दुकानाची पूजा म्हणा किंवा मग बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकू जे आहे तर ते केले जाते, पण किंक्रातच्या दिवशी हळदी कुंकू चुकूनही केले जात नाही. आता हळदी कुंकू हा जो कार्यक्रम आहे, म्हणजेच की हा जो उत्सव आहे, तर मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा केला जातो. आता एखादा शुभ दिवस, म्हणजे तसे सगळे शुभ दिवस असतात, पण गुरुवारच्या दिवशी म्हणा किंवा शुक्रवारच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी ज्यांना ज्या दिवशी शक्य होतं त्या दिवशी करत असतात. शक्यतो शुक्रवारी आणि मंगळवारी या दिवशीच हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा केला जातो, कारण की किंक्रातच्या दिवशी चुकूनही हा शुभ कार्य कोणते करत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या लहान मुलांचे जे बोरनान आहे तर लहान मुलांचं बोरनान हे संक्रांत झाल्यानंतर घातले जाते, पण किंक्रातच्या दिवशी लहान मुलांना बोरनान हे घातले जात नाही. पण काही भागांमध्ये अशी परंपरा आहे की किंक्रातच्या दिवशी लहान मुलांना बोरनान हे घालत असतात, कारण की मुलांची वाईट नजर निघून जावी म्हणून मग किंक्रातच्या दिवशी लहान मुलांना बोरनान घालण्याची परंपरा आहे. पण काही भागांमध्ये तो दिवस सोडून तिथून पुढे रथसप्तमीपर्यंत लहान मुलांना बोरनान घालत असतात. आता लहान मुलं म्हणजे 1 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना हे बोरनान हे घातलं जातं. तर मग त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीने सण उत्सव साजरे करतात त्या पद्धतीने तुम्ही पण मग घरातील इतर व्यक्तींना विचारून बोरनान घालू शकता, तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर. आता संध्याकाळी मग आपल्याला ही जी वस्तू उतरवून टाकायची आहे तर त्यावेळेस घरावरून उतरवून टाकायची आहे.
तर संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच की ज्यावेळेस आपण दिवाबत्ती करत असतो तर मग त्यावेळेस टाकायचं आहे. आता संध्याकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत तुम्ही ही वस्तू उतरवून टाकू शकता. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, मूठभर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत. आता जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे काळे तीळ नाही, त्यासाठी मग तुम्ही लवंग घेऊ शकता. म्हणजेच की 5 लवंग घ्यायचे आहेत आणि 2 काळी मिरी पण तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर काळे तीळ असल्यानंतर इतर वस्तू घेण्याची आवश्यकता नाही. आता ही सेवा म्हणा किंवा हा उपाय म्हणा लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही करू शकता. आता जर तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, आता या घरातील लहान मुलांपासून जरी केलात किंवा मोठ्या मुलांवरून जरी केलात तरी आपल्याला ह्या वस्तू घरावरून उतरवून टाकायचं आहे. त्यासाठी मग काय करायचं आहे, ज्या आपण काळे तीळ घेतला आहे तर ते तीळ काय करायचं आहे, त्या अगोदर आपल्याला एक देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता आपण दररोजच देवघरात दिवा प्रज्वलित करतो, पण असा हा वेगळा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि घराचा जो मुख्य उंबरठा आहे तिथे एक आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत. आणि नंतर आपल्याला मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि घरातील लहान मुलांवरून म्हणा डोक्यापासून पायापर्यंत उतरवायचं आहे. आणि नंतर मग घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही उतरवू शकता किंवा त्यासाठी वेगळा जो उपाय आहे तो करू शकता. खास तुम्हाला मुलांसाठी करायचं असेल तर त्याबद्दलचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे मी. तर मग ह्या वस्तू आपण मग मुलांवरून उतरवल्यानंतर घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर घराच्या मुख्य दरवाजावरून आपल्याला उतरवायचे आहेत. आता या वस्तू आपल्याला 3 वेळा उतरवायचा आहे. म्हणजेच की घराच्या दरवाजावरून ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरत असतो त्याप्रमाणे मग आपल्याला या वस्तू घराच्या उंबरठ्यावरून उतरवायचा आहे. आणि घराच्या बाहेर ज्या ठिकाणी दक्षिण दिशा येईल त्या दक्षिण दिशेकडे तुम्ही या वस्तू म्हणजेच की काळे तीळ आपल्याला टाकायचं आहे. आता ह्या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू आपण घरावरून उतरवल्यानंतर आपल्या घरातील काही इडापिडा असेल किंवा काही मुलांना दोष लागले असतील किंवा घराला काही दोष लागले असतील तर ते दोष दूर होतात, घरातील अडचणी दूर होतात आणि घराची म्हणा मुलांची प्रगती होत असते. घरामधले ज्यावेळेस दोष दूर होत असतात त्यानंतरच घराची प्रगती होण्यासाठी मदत होते. म्हणून मग आपल्याला किंक्रात असल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही वाईट दोष लागू नये किंवा घरामध्ये नकारात्मक दोष लागू नये म्हणून असा एक उपाय करणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला घराच्या उंबरठ्यावर एक कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला लवंगाने थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते कापुरामध्ये टाकून जाळायचं आहे. ज्यामुळे काय होईल की घरातील नकारात्मकता निघून जाते आणि घराची प्रगती होत असते. आता ह्या वस्तू आपण घराच्या मुख्य उंबरठ्यावरती पण जाळायचा आहे आणि त्याचा जो धूर आहे तर घरामध्ये पण फिरवायचा आहे. आता कापूर घेत असताना तुम्ही भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर पण घेऊ शकता, कारण की आपल्याला परत वर्षभर ही संधी नाही. मकर संक्रांत हा जो सण आहे तर वर्षातून एकच वेळा येणारा सण आहे, म्हणून आपल्या घरातील दोष अडचणी संपण्यासाठी असे उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला ही माहिती समजलीच असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.